तुम्हाला असं छान पीठ मळून घ्यायचं आहे. हे 2 इन्ग्रेडियंट टाकून आणि तुम्ही थोडंसं तूप पण टाकू शकता याच्यात, की म्हणजे जेणेकरून ते एक मस्त मिक्स होणार. तुमचं पीठ असं दिसणार. याला तुम्ही थोडा वेळ असं ठेवा. आपण हे मिक्सचर थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवूया. तोपर्यंत आपण बनवूया पाक, म्हणजे आपला टाइम पण मॅनेज होणार. क्या बात है सर, क्या बात. मी याच्यात आता पाणी टाकले आणि साखर टाकते पाक बनवण्यासाठी. सो आपल्याला याला आता स्टर करायचं आहे. एकदम छोटे छोटे आपण गोळे बनवूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. गुलाबजामुनचे गोळे राऊंड राऊंड बनवून झालेले आहेत. हां, सगळे सेम साईजचे नाही, बट तुम्ही ट्राय करा सगळे सेम साईज. मी ट्राय केले की सगळे. जिनू वेट करते. मम्मा काय करते? मला पण खायचं. पाकात टाकूया थोडीशी विलायची आणि मग गुलाबजामुन तळून झाल्यावर ते टाकू आपण पाकात.